मंडळी, महाराष्ट्राला हादरवणारी एक अतिशय संतापजनक घटना कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात उघडकीस आली आहे. बॉयफ्रेंडसह 4 नराधमांनी एका 19 वर्षीय कॉलेज तरुणीला वासनेची शिकार बनवून तिच्यावर तब्बल 10 महिने शारीरिक अत्याचार केलेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपीनं आधी त्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर तिचे फोटो काढून ते एडिट करत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यातून बदनामीची भीती दाखवत त्याने तिच्यावर अत्याचार केला. पुढे त्याच्या इतर 3 साथीदारांनी त्या तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. तिला शारीरिक संबंधासाठी वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं. इतकंच नाही तर आरोपींकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची देखील मागणी करण्यात आली. त्यावर पीडित तरुणीनं आरोपींना काही रक्कमही दिली. मात्र तरीही तिचा छळ थांबला नाही. अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने मुरगुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर 4ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. पण या अत्याचार प्रकरणातील घटनाक्रमाने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडून दिली आहे. त्यामुळे पीडित तरुणीसोबत नेमकं काय काय घडलं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. या अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे 24 वर्षीय आदित्य बाजीराव शेटके, जो राधानगरी तालुक्याच्या खिंडी भरवडे या गावचा रहिवासी आहे. तो एक व्यावसायिक फोटोग्राफर असून सोळांगपूर या ठिकाणी त्याच्या मामाचा फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे. मामाने हा व्यवसाय भाचा आदित्यकडे चालवण्यासाठी दिला होता. त्यामुळे हा व्यवसायाच्या निमित्तानं आदित्यला नेहमीच बाहेर फिरावं लागायचं. दरम्यान या फोटोग्राफीच्या माध्यमातूनच त्याची पहिल्यांदा 19 वर्षीय कॉलेज तरुणीशी ओळख झाली. जवळपास 10 महिन्यांपूर्वी तिने आदित्यकडे स्वतःचे काही फोटो काढले होते. पुढे आदित्यनं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. पण या गोष्टीसाठी तिने नकार दिल्यानंतर आदित्यनं दुसरा कट रचला. त्या कॉलेज तरुणीला तिचं आयडेंटिटी कार्ड तयार करायचं होतं आणि तेच आयडेंटिटी मी तयार करून देतो असं तो तिला म्हणाला. या बहाण्यानं आदित्यनं तिला पहिल्यांदा मुदातिट्टा इथं बोलावून घेतलं आणि नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेलं. त्या ठिकाणी तिचे फोटो काढून ते फोटो अश्लील पद्धतीनं एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो व्हायरल झाले तर समाजात तुझी बदनामी होईल अशी भीती त्यानं तिला दाखवली आणि नंतर त्या ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. दरम्यान आदित्य शेटकेने घडलेला सगळा प्रकार सोळांगपूर येथील 29 वर्षीय रणजित संभाजी मुधोळकर या मित्राला सांगितला. तो फक्त सांगूनच थांबला नाही तर त्याने त्या पीडित तरुणीची ओळख रणजित सोबत करून दिली. त्यावर रणजितनं सुद्धा फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीवर वारंवार शारीरिक अत्याचार केले. गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसंच पाचगाव परिसरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या दरम्यान रणजितनं तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले आणि ते सुद्धा व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केले. पुढे रणजित मुधोळकर याने राधानगरी येथील 24 वर्षीय प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर या मित्राला घडलेली घटना सांगून त्या तरुणीची प्रणवगिरी सोबत ओळख करून दिली. रणजितनं तिच्यावर बळजबरी करून तिला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडलं. नंतर त्याने सुद्धा फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत पीडित तरुणीला स्वतःच्या कारमध्ये बसवून एका लॉजवर नेलं आणि त्या ठिकाणी प्रणवगिरी पालकरनं देखील तिच्यावर अमानुष पद्धतीनं अत्याचार केले. पुढे आरोपी रणजित मुधोळकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बुजवडी येथील 22 वर्षीय विक्रम रामचंद्र पाटील या मित्राशीही त्या तरुणीची जबरदस्तीने ओळख करून दिली. या ओळखीनंतर विक्रम पाटीलनं तुझे पाठीमागे सर्व फोटो व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण कायमचं मिटवतो असं म्हणत त्या तरुणीला खोटं आश्वासन दिलं. तसंच तिला विश्वासात घेत पाचगाव येथील एका लॉजमध्ये नेलं आणि तिच्यावर त्यानं सुद्धा अत्याचार केला. मंडळी, हा सगळा घाणेरडा प्रकार त्या तरुणीशी गेल्या जवळपास 10 महिन्यांपासून सुरू असल्याचं कळतंय. या काळात प्रकरण मिटवून टाकण्यासाठी आरोपींनी त्या तरुणीकडे पैशांची देखील मागणी केली होती. त्यावर बदनामीच्या भीतीनं पीडित तरुणीनं आदित्य शेटके, रणजित मुधोळकर आणि प्रणवगिरी पालकर यांना काही रक्कम सुद्धा दिली होती. पण विक्रम पाटील या चौथ्या आरोपीनं मात्र त्या तरुणीला तू माझ्याशी लग्न केलं तरच तुझे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करतो असं सांगून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला होता. या आरोपींच्या जाळ्यातून सुटका होण्याऐवजी ती पीडित तरुणी अधिकच अडकत जात होती आणि आरोपींचं धाडस मात्र दिवसेंदिवस वाढत होतं. अखेर या अमानुष पद्धतीच्या त्रासाला ती कंटाळून गेली आणि तिने थेट मुरगुड पोलीस ठाणे गाठत 4ही आरोपींच्या विरोधात आपली सविस्तर तक्रार नोंदवली. त्या तक्रारीत मुरगुड येथील तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, CBS कोल्हापूर परिसरातील लॉज अशा ठिकाणी आरोपींनी तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याचं सांगण्यात आलंय.
त्यानुसार राधानगरी तालुक्यातील 4 आरोपींवर अत्याचार, धमकी आणि विविध कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला. एपीआय क्रांती पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कारवाई करत 4 आरोपींना काही तासातच अटक केली. अटकेनंतर या आरोपींना कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे या गंभीर प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. आता या प्रकरणाचा पुढील तपास चालू असून आरोपींच्या चौकशीतून कोणते खुलासे समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. पण हे प्रकरण मिटवण्यासाठी आता आरोपींच्या कुटुंबाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राधानगरी परिसरातून ऐकायला मिळते. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतंय याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. बाकी या भयंकर घटनेमुळे मुरगुड, राधानगरी आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. एका कॉलेज तरुणीला ब्लॅकमेल करत 4 नराधम तिचे वारंवार लचके तोडत असतील तर या राज्यातील लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत असा संतापजनक सवाल आता विचारला जातोय. दरम्यान या घटनेसंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.